पुण्यामध्ये गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं चिमुकल्या विद्यार्थ्यांकडनं भाजपच्या महिला नगरसेविकेनं स्वतःचे पाय धुवून घेतले। लायकी नसलेल्या माणसांचे पाय धुवायला लावता असं म्हणत रुपाली ठोंबरे पाटील संतापल्या। पुणे महानगरपालिकेच्या शाळेत गुरुपौर्णिमेनिमित्तानं चिमुकल्या विद्यार्थ्यांकडनं भाजपच्या महिला नगरसेविकेचे पाय धुवून घेण्यात आले। पुण्यातल्या सुखसागर इथे झालेल्या या कार्यक्रमाचा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला। या प्रकारावर विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतलाय। पुण्यातल्या सुखसागर इथल्या महापालिकेच्या शाळेत गुरुपौर्णिमेनिमित्तानं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमासाठी भाजपच्या नगरसेविका वर्षा भीमराव साठे यांना बोलावण्यात आलं होतं। कार्यक्रमात चक्क चिमुकल्या विद्यार्थ्यांकडनं त्यांचे पाय धुवून घेण्यात आले। लेकरांकडून पुणे मनपाच्या विद्यार्थ्यांकडनं पाय धुवून घेतात। लाजा वाटत नाही तुम्हाला? तुमची लायकी नसलेली लोक तुम्ही जर पाय धुवून घेत असाल, काय संस्कार होणार आहेत आमच्या लेकरांवर? नगरसेविकेचं शिक्षण विचारा, किती शिक्षण आहे? वर्षासाठी ज्या काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली पाहिजे। पदावर बसवत असताना त्याची तो कुठल्या लायकीचा आहे? आता ज्यांची ढुंगण धुण्याची लायकी नाही त्यांना जर नगरसेवक करायची लायकी ठेवली तर असे प्रकार ते होणारच। अशा लोकांना पदावर बसवल्यावर विद्यार्थ्यांच्या भविष्याशी हे खेळतील आणि पाय धुवून घेतील। त्यांना भारतीय जनता पक्षाने काढून टाकलं पाहिजे। दरम्यान नगरसेविका वर्षा साठे यांचे पती भीमराव साठे यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली। आमच्याकडून तो प्रकार अनावधानानं झाला। आमचा त्यामागे कोणताही हेतू नव्हता। शाळेत कार्यक्रम सुरू असताना नगरसेविका तिथे गेल्या होत्या, त्यावेळी हा प्रकार घडलाय, असं स्पष्टीकरण भीमराव साठे यांनी दिलंय। दरम्यान शाळेत नगरसेविकेला नेमकं कोणी बोलावलं? चिमुकल्या विद्यार्थ्यांना नगरसेविकेचे पाय धुवा असं कोणी सांगितलं? नगरसेविकेनंही त्या चिमुकल्यांकडनं पाय कसे काय धुवून घेतले याची चौकशी करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे।